Pebbles Live. गरुडासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या उजव्या पायानी डाव्या पायाला विळखा घाला. तसंच हात समोर घेऊन कोपरातून दुमडा. आपल्या डाव्या हाताला उजव्या हाताने विळखा घाला. शक्य झाल्यास दोन्ही तळहात एकमेकांना जोडायचा प्रयत्न करा. नजर समोर ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मांड्या आणि नितंब बळकट होतात. पाठ लवचिक होते. पायांचे स्नायू बळकट होतात. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. कोपरांना आणि मनगटांना कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. कुंभासन. आपले तळहात समोर जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय मागे ताणा. आता शरीराचा पूर्ण भार हातांवर आणि पायांच्या बोटांवर असेल. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवून समोर बघा. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत या. कुंभासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे जाडेपणा दूर होतो. कंबर आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हात आणि पाय बळकट होतात. कोपरदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटाला दुखापत असल्यास हे आसन करू नये. घोटे दुखत असल्यास कुंभासन करू नये. नौकासन. प्रथम पोटावर झोपावं. आपले दोन्ही हात पुढे घेऊन हाताचे तळवे एकमेकांना जोडावेत. तसंच दोन्ही पायही एकमेकांना जोडावेत. आता हळूहळू आपले खांदे, हात आणि पाय वर उचलावेत. या स्थितीत 30 ते 40 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. आता हळूहळू पूर्वस्थितीत यावे आणि शवासन करावे. नौकासनाचे फायदे. पचनक्रिया सुधारते. पोटाचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होते. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार नौकेसारखा दिसतो. म्हणून याला नौकासन असे म्हणतात. पाठदुखी असल्यास या आसनापासून दूर राहावे. कंबरदुखी असल्यास
हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. नौकासन रिकाम्या पोटी करावे. गोमुखासन. डावा पाय गुडघ्यातून दुमडून उजव्या नितंबाजवळ ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या नितंबाजवळ ठेवा. श्वास घेत उजवा हात व खांदा वर उचलून पाठीमागे न्या. आता डावा हात कोपरातून दुमडून मागे घेऊन उजव्या हाताचा पंजा धरा. मान, पाठ, कंबर ताठ ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. गोमुखासनाचे फायदे. हात आणि पायांचे स्नायू बळकट होतात. शरीर लवचिक होतं. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीच्या कण्याला दुखापत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. शशांकासन. हे आसन करताना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकत आपलं डोकं जमिनीवर टेका. आता आपल्या हातांनी आपल्या टाचा पकडा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पोट आणि कमरेवर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. डोकं आणि पोट दुखत असल्यास हे आसन करू नये. उत्कटासन. प्रथम सरळ उभं राहा. आपले दोन्ही हात समोर आणा. आता गुडघ्यातून वाकत हळूहळू खाली खाली जा, जसं की आपण एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहोत. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपण
तोल सांभाळू शकतो. मांड्या आणि पाठीचा कणा बळकट होतो. कंबर बळकट होते. पायांचे स्नायू लवचिक होतात. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. सुप्त वज्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आता हातांच्या मदतीने हळूहळू मागे या. खांदे आणि डोकं जमिनीला टेका. पाठीची कमान करा. दोन्ही हात कोपरातून दुमडून डोक्याच्या वरच्या बाजूला जमिनीवर ठेवा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. स्मरणशक्ती वाढते. हे आसन खाल्ल्यानंतर लगेचच करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. भद्रासन. जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ ठेवा. आता दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून पायांचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडा. हातांचे पंजे गुडघ्यावर ठेवून बोटांनी जमिनीला स्पर्श करा. हे आसन करताना आपल्या मांड्यांचा जमिनीला स्पर्श व्हायला हवा. पाठीचा कणा ताठ असावा. भद्रासनाचे फायदे. पाठीचा कणा मजबूत होतो. पाय मजबूत होतात. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कमरेला गंभीर दुखापत असल्यास हे आसन करू नये. वज्रासन. प्रथम जमिनीवर बसून दोन्ही पाय समोर सरळ रेषेत ठेवा. आता आपला उजवा पाय गुडघ्यातून दुमडून तळपाय उजव्या नितंबाखाली घ्या. तसंच डावा पाय गुडघ्यातून दुमडून तळपाय डाव्या नितंबाखाली घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. पायांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा कणा ताठ राहतो. पचनक्रिया सुरळीत होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. तळवे दुखत असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. वज्रासन
हे एक असं आसन आहे जे आपण ब्रेकफास्ट अथवा जेवल्यानंतर लगेचच करू शकतो. शवासन. जमिनीवर चटई किंवा सतरंजी घालून झोपा. हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब ठेवा. पायात 1 फुटांचे अंतर ठेवा. आता शरीर सैल सोडून डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या. आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. मनात कुठल्याही प्रकारचे विचार आणू नका. Pebbles Live.